न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय 2019चा महासंग्राम आणि दुपारचे 4 वाजलेत। उद्याच्या मतदानासाठी नगरमध्ये सगळी तयारी पूर्ण झाली आहे। सुजय विखे पाटील आणि संग्राम जगताप यांच्यामध्ये इथे जबरदस्त चुरस आहे, रंगत आहे। सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीमुळे या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। नगर जिल्ह्यामध्ये एकूण 18 लाख मतदार आहेत। 2030 मतदान केंद्र आहेत। यावर हे मतदान आपला मतदानाचा हक्क बजावतील यासाठी 8000 कर्मचारी तैनात करण्यात आले। 192 मतदान केंद्रांवर लाईव्ह कॅमेरा आणि 2639 ठिकाणी व्हीव्हीपॅटची व्यवस्था करण्यात आली। मतदारसंघात कुठेही संवेदनशील भाग जाहीर करण्यात आलेला नाही, हे विशेष। प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, तुझ्या माध्यमातून आलेली दृश्य आपण सगळ्या महाराष्ट्राला दाखवली। नगरमधली मतदानाची जी पूर्वतयारी आहे ती सगळी पूर्ण झालेली आहे। काय आहे वातावरण? मिलिंद, आता सकाळी आपण जर पाहिलं मतदानाची जी तयारी आहे ती पूर्ण झाली आहे। या ठिकाणी मतदानाचं वोटिंग मशीन असतील, व्हीव्हीपॅट असतील आणि कर्मचारी हे त्या बूथवर गेलेले आहेत। जवळपास 2030 बूथ पूर्ण जिल्ह्यात या ठिकाणी लोकसभा मतदारसंघामध्ये लावण्यात आलेले आहेत आणि 8000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। खऱ्या अर्थानं राजकीय संवेदनशील हा संपूर्ण भाग असला तरी कायदे आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने 144 कलम लावल्यामुळे या ठिकाणी अतिसंवेदनशील असं मतदार केंद्र या ठिकाणी नसल्याचा दावा जो केला आहे तो जिल्हाधिकाऱ्यांनी केला। या सगळ्या जर परिस्थिती पाहिली तरी देखील मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे। जवळपास 3000 पोलीस कर्मचारी लावण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर राज्य राखीव दल असेल आणि शीघ्र कृती दल असेल ते देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलं आहे। नक्कीच 2 दिग्गज आणि मातब्बर नेते जे आहेत, सुजय विखे आहे आणि संग्राम जगताप यांच्यामध्ये ही लढत होते आहे आणि कुठेतरी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्याचबरोबर विखे पाटील आणि मुख्यमंत्री यांची प्रतिष्ठा जी आहे ती नगरमध्ये पणाला लागलेली आहे आणि त्या दृष्टीनं सर्व तयारी जी आहे मतदानाची पूर्ण झाली आहे। उद्या उत्साह मतदानाचा किती असेल, मतदार किती बाहेर निघतो आणि उमेदवारांकडनं मतदारांना किती बाहेर काढलं जातं, या सगळ्या गोष्टींवर जी आकडेवारी नगरची अवलंबून आहे मतदान किती होईल। मिलिंद, निश्चित प्रफुल्ल, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आम्ही वेळोवेळी तुझ्याकडनं ताजी माहिती घेत राहू। नगरमधली मतदानाची पूर्वतयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। इकडे बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या मतदानाची जी पूर्वतयारी आहे ती अंतिम टप्प्यात आहे। आज मतदानासाठी लागणाऱ्या साहित्याचं वाटप सर्व कर्मचाऱ्यांना करण्यात आलं। आता मतदान केंद्रावरील सगळं साहित्य घेऊन हे कर्मचारी आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना झाले। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांनी। बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि आता आपण आहोत की ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन डिस्ट्रीब्यूट केलं जातं त्या ठिकाणी आहोत। माझ्या समवेत आहेत येथील निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम। मला सांगा, कशा पद्धतीने आपण तयारी केलेली आहे? बारामती विधानसभा मतदारसंघ आणि 35 लोकसभा मतदारसंघ यातल्या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये 271 इतकी मतदान केंद्र आहेत। या प्रत्येक मतदान केंद्रावरती 5 कर्मचारी जाणार आहेत आणि त्याच्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण आम्ही दिलेलं आहे। सर्व मतदान केंद्रावरती जाण्यासाठी सर्व बसेसची सोय केलेली आहे, परंतु कायदा आणि सुव्यवस्थेची बाब लक्षात घेता बारामती मतदारसंघामध्ये पूर्ण प्रत्येक मतदान केंद्रावरती 1 पोलीस कर्मचारी दिला जाणार आहे आणि जवळपास 350 पोलीस कर्मचारी आणि 3 DYSP 20 पोलीस निरीक्षक एवढे पेट्रोलिंगसाठी असणार आहेत। अतिरिक्त सोय म्हणून आपण त्याच्यासाठी CRPFची 1 कंपनी म्हणजे 100 जणांची 1 कंपनी, त्याच्यानंतर CPF, SRPF अशा 3 कंपन्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत। 38 मतदान केंद्रावरती आपण वेबकास्टिंग करतोय। त्याच्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रावरती 10 मतदान केंद्रावरती जादाचा पोलीस फोर्स देतोय जी आपण संवेदनशील डिक्लेअर केलेली आहेत। या ठिकाणी मशीन घेऊन जाण्यासाठी जे केंद्राध्यक्षांची नेमणूक केलेली आहे त्या सर्वांना आजच आदेश दिलेले आहेत। त्यामुळे कोणत्या मतदान केंद्रावरती ते जाणार आहेत याच्यासाठी त्यांना फार पूर्वी कळवण्यात आलेलं नव्हतं, त्यामुळे इथं आल्यानंतरच त्यांना सांगण्यात आलेलं आहे। सर्व मतदान केंद्रावरती साहित्य व्यवस्थित जाईल आणि योग्य तो पोलीस बंदोबस्त राहील याची आम्ही दक्षता घेतली आहे। मतदारांनी अधिकचं मतदान करावं आणि त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी गेल्या वेळेस वेगवेगळ्या पद्धतीचे योजना आखल्या होत्या, ह्या वेळेस काय केलं?
यावेळेस मतदारांनी पूर्णपणे सर्व मतदारांनी मतदान करावं याच्यासाठी गेले 3 महिन्यापासून आपण वोटर अवेअरनेस प्रोग्राम केलेला आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या होणार आहे. जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती. त्यामुळे बारामतीतली सुद्धा तयारी पूर्ण आहे. बारामती लोकसभा निवडणुकांच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. आज मतदानासाठी लागणाऱ्या साहित्याचंही वाटप करण्यात आलं. उद्या इथेही मतदान होत आहे आणि आपण पाहतो मतदानचं जो वितरण कक्ष होता, मतदान साहित्याचा वितरण कक्ष, मुख्य निवडणूक कार्यालय बारामती इथला, तिथली धावपळ आणि लगबग आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी सविस्तर आढावा घेतलाय. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तिसऱ्या टप्प्याची मतदानाची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. मी आता बारामतीमध्ये आहे आणि इथं मतदान केंद्रावर जे कर्मचारी आहेत त्यांना साहित्य वाटप करण्यात चालू आहे. मोठ्या संख्येने हे सगळे कर्मचारी इथं आलेले आहेत. सकाळी काही वेळापूर्वी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की कशा पद्धतीने हे मतदान करायचं आहे. आपण इथं बघतोय की सगळेजण आपल्या मतदान केंद्राची माहिती देत ते साहित्य घेऊन आता आपापल्या मतदान केंद्रावर जाणार आहेत. हे ज्या खाली मशीन्स दिसत या व्हीव्हीपॅट मशीन्स आहेत, ज्यात पडताळणी करता येते की तुम्ही ज्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे त्याच उमेदवाराला तुमचं मतदान गेलं आहे की नाही याची पडताळणी या व्हीव्हीपॅट मशीनद्वारे करण्यात येते. खाली जर अजून इथं पाहिलं तर हे सगळ्यात महत्त्वाचं मशीन आपल्याला म्हणता येईल. हे आहे बॅलेट मशीन, म्हणजे मतदान आपण ज्या यंत्राद्वारे करणार आहोत ते मशीन आहे. EVM त्याला आपण म्हणतो, ते मशीन आहे. त्याद्वारे आपण मतदान लोक करणार आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं इथं काही कापडाच्या पिशव्या आहेत. या कापडाच्या पिशव्यांमध्ये मतदान केंद्रावर जे काही साहित्य वापरायचं आहे ते साहित्य ह्या सगळ्या लोकांना दिलं जातं आहे. आता ही सगळी मंडळी त्यांना दिलेल्या मतदान केंद्रावर हे सगळं साहित्य घेऊन जातील आणि उद्या मतदानाची प्रक्रिया पार पाडतील. बारामती लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर इथं जवळपास 21 लाखापेक्षा जास्त मतदार आहेत. 2362 इथं मतदानाची केंद्र आहेत आणि 62 मतदान केंद्र आहेत ती संवेदनशील आहेत. तर 285 मतदान केंद्रावर वेबकास्टिंगद्वारे दाखवलं जाणार आहे की तिथं कशा पद्धतीचं मतदान सुरू आहे. अतिशय चुरशीचा हा मतदार संघ आहे आणि या मतदारसंघाकडे या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि आता इथली सगळी यंत्रणा उद्याच्या मतदानाकरता तयार झाली आहे हे आपण पाहू शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, बारामती.